दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामुळे काही काळ राजकीय चर्चेतून मागे पडलेले अयोध्येतील राम मंदिर दानचोरीचे प्रकरण पुन्हा एकदा संसदीय चर्चेच्या केंद्रस्थानी येण्याची स्पष्ट चिन्ह आहेत। अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी संसद परिसरात केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी हा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत सोमवारी मिळाले। संसदेत अधिवेशनाच्या खरं तर तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला घेरण्याचा जोरदार प्रयत्न केलाय। पाहूयात। मोदी सरकारची पुन्हा कोंडी होणार। विद्यार्थी आंदोलनानंतर आता राम मंदिराचा मुद्दा तापणार। तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाही विरोधकांचा गदारोळ कायम। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामुळे आधीच बॅकफूटवर आलेले केंद्र सरकार आता एका नव्या आणि संवेदनशील वादात सापडण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यानंतर आता अयोध्येतील राम मंदिर दानचोरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी जोरदार रणनीती आखली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राम मंदिर दानचोरीचा स्वतंत्र आणि व्यापक चौकशीची मागणी केली होती। या प्रकरणी पंतप्रधानांचं मौन योग्य नसल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। गेल्या आठवड्यात यादव यांनी संसदेबाहेर साधू वेश धारण करून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला। या आंदोलनानंतर त्यांच्या विरोधात तक्रार आणि एफआयआरची नोंद देखील झाली आहे, त्यालाही त्यांनी आव्हान दिलंय। यादव यांनी संसद परिसरात दानपेटी आणताच सोमवारीही तशीच दानपेटी ठेवण्यात आली होती। दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार त्यात प्रतिकात्मक नोटा टाकताना दिसले। मंगळवारीही हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला। चंदा चोरी हो या भविष्य चोरी हो जो नौजवानों की जा रही है, ये दोनों महत्वपूर्ण मुद्दे हैं। अगर आपको सदन चलाना है तो इस पर आकर बात कीजिए, बयान दीजिए सदन में। 2 महीने से प्रधानमंत्री जी एक बार भी चंपत राय गोविंद गिरी चंपत राय का यौन शोषण 2 करोड़ का 8 करोड़ 33 करोड़ में जमीन और 200 केजी चांदी सोना, ये कहाँ है? जो मंदिर की चोरी गरीब लोगों ने जो दान दिया है, इन लोगों को गिरफ्तार करो। ये लोग भगवान के साथ गद्दारी किया है। राम मंदिर कहीं ना कहीं लोगों की भावनाएं जुड़ी है इससे, और ये देश की ये जो फैसला है ये देश की धरोहर है। हम नहीं चाहते कि ये किसी संगठन के प्रयोग में आए, किसी संगठन को चलाने के लिए। हम चाहते हैं कि जिस श्रद्धा और भाव के साथ लोगों ने इस पैसे को दिया है वो सही तरह से इस्तेमाल हो। और जो ये ट्रस्ट भी बना है, मैं नहीं समझती ये ट्रस्ट भी सही ढंग से बना है। ये रोटेटिंग और ये इलेक्शन टाइप में लोग अपने नाम दे अलग अलग पार्टीज के, जिससे कि कोई भी इसमें चीटिंग, कोई भी इसमें भ्रष्टाचार ना हो पाए। किसी पर टिप्पणी नहीं करना चाहता, वो अपनी राजनीति कर रहे हैं, वो जो उनको लगता है सही है चुनाव के मद्देनजर वो करते हैं। अगर वहाँ एजुकेशन के लिए यानी कि मेडिकल कॉलेज या यूनिवर्सिटी या कॉलेज बनाने के लिए डोनेशन बॉक्स रखा होता तो मैं भी जाके उसमें डोनेशन जरूर देता, जिससे आने वाली पीढ़ियां सशक्त होंगी। अगर ऐसा कोई काम करना है तो मैं उसका हिस्सा जरूर बनूंगा, लेकिन बाकी सभी पार्टियों का अधिकार है अपनी बात को कहने का, वो कह रहे हैं। कोट्यवधी राम भक्तांच्या श्रद्धेशी संबंधित दान व्यवस्थेत पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित करणं आणि दुसरा म्हणजे सरकारकडून याबद्दल जबाबदारी निश्चितीची मागणी करणं, या मुद्द्यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात रणनीती आखली आहे। राम मंदिर भूमिपूजन ट्रस्टी नेमणं, त्या मंदिराचं उद्घाटन हे सारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून नियंत्रित झाल्याचं सांगितलं जात असताना याची थेट जबाबदारी घेणं टाळली जाते। करोडो लोकांच्या विश्वासाला आणि श्रद्धेला तडा जाणाऱ्या या घटनेबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं, अशी आग्रही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी साधू संतांकडे का सोपवली जात नाही आणि या ट्रस्टमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांचा समावेश का केला गेला, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेत। राम मंदिरातील दानचोरी प्रकरणाची स्वतंत्र व्यापक चौकशी करावी, कोट्यवधी राम भक्तांच्या दानाचा हिशोब पारदर्शक करावा, पंतप्रधान कार्यालयानं या विषयावर मौन सोडावं आणि देशवासियांना उत्तर द्यावं। संसदेत या विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणावी। दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे केंद्र सरकार आधीच बचावात्मक भूमिकेत आहे। अशा वेळी राम मंदिरासारखा अत्यंत संवेदनशील आणि जनमानसाशी जोडलेला मुद्दा हातात घेऊन विरोधकांनी सरकारवर दुहेरी दबाव वाढवलाय। भाजपचा मुख्य राजकीय आधार राहिलेल्या राम मंदिर मुद्द्यावरच भ्रष्टाचाराचे आणि अपारदर्शकतेचे आरोप करून भाजपला त्यांच्या स्पीचवर जोरदार घेरण्याचा आता विरोधकांचा प्रयत्न आहे।
या प्रकरणी एसआयटीची चौकशी सुरू असून आता अहवाल आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात विद्यार्थी आंदोलन आणि राम मंदिर दानचोरी प्रकरण हे दोन प्रमुख मुद्दे विरोधकांच्या हाती लागल्यामुळे सरकार यावेळी बॅकफूटवर गेलंय. मोदी सरकार यावर आता काय स्पष्टीकरण देतं आणि राम मंदिर ट्रस्ट कडून यावर काय अधिकृत भूमिका मांडली जाते यावर या प्रकरणाचे पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे. या दोन मुद्द्यांमुळे संसदेत विरोधी पक्षांची धार पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.